हा अनुभव मला 3 वर्षापूर्वी आला होता. मी कोल्हापुरात एका गावात राहतो. तिथून 3 ते 4 किलोमीटरवर एक पेठवडगाव नामक शहर आहे. तसं शहर छोटंसं आहे, पण पंचक्रोशीतील एक मोठी बाजारपेठ आहे. त्या दिवशी मित्राच्या वाढदिवसानिमित्त मी वडगावला माझ्या स्प्लेंडर बाईक वरून एकटाच निघालो होतो. जाऊन मित्रांची भेट घेऊन त्याला शुभेच्छा दिल्या. आमचा मोठा ग्रुप होता, त्यामुळे आम्ही सगळ्यांचे वाढदिवस तसे एकत्र येऊन साजरे करत असतो. त्याही दिवशी आम्ही मित्रांचा वाढदिवस जोरात साजरा केला होता. वाढदिवस आटपून सगळे आपापल्या घरी निघाले. मी माझ्या गावातून एकटाच आलेलो. नेमके माझ्या गावाचे मित्र त्या दिवशी सोबत नव्हते. तसा वडगावमधून माझ्या घरचा रस्ता अवघ्या 10 किलोमीटरावर आहे, पण त्या दिवशीची ती 10 मिनिटे अशी होती की नुसता विचार जरी केला तरी अंगावर सरसरून काटा येतो. मी बाईक घेऊन घरच्या वाटेला लागलेलो. वडगावची वेस ओलांडली की एक कॉर्नर लागतो. तिथे एक पेट्रोल पंप आहे, पण तो पंप सतत बंद पडत राहतो. अनेक जणांनी त्याला चालवण्याचा प्रयत्न केला आहे, पण परिणाम तोच. काहीतरी घडतं आणि तो पंप बंद पडतो. अगदी त्याच पंपासमोर आई तुकाई देवीचं छोटं मंदिर आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूनी जांभळाची 7 ते 8 महाकाय अशी झाडे आहेत. त्यामुळेच ती जागा पंचक्रोशीत जांभळी नावाने प्रसिद्ध आहे. त्या दिवशी माझ्यासोबत जे घडणार होतं ते खूप विचित्र पण तितकंच भयानक असणार होतं. मी जांभळीजवळ आल्यानंतर मला अचानक खूप अस्वस्थ वाटू लागलं आणि नेमकं त्याच वेळी वडगावच्या लाईट्स गेल्या. स्ट्रीट लाईट अचानक बंद झाले, त्यामुळे रस्त्यावर गडद अंधार पसरला. साहजिकच माझ्या बाईकच्या हेडलाईनचा प्रकाश होता, पण तो ठराविक भागात अंधाराला चिरून जात होता. समोरचा रस्ता जणू एखाद्या अजगराच्या जबड्यासारखा वाटत होता, जो जणू एखाद्याला गिळकृत करेल की काय. मला वाटू लागले की सावधगिरी बाळगायला हवी. जणू आई तुकाई मला सावध करत होती. मी मंदिरासमोर येताच मंदिराच्या दरवाजेतून दिसणाऱ्या तुकाई देवीचं नामस्मरण करून पाया पडलो आणि पुढे निघालो. जांभळी क्रॉस केली आणि तिथून पुढच्या 2 ते 3 मिनिटात जे घडलं ते अजूनही मला स्पष्ट आठवतंय, जे मी कधीही विसरूही शकणार नाही. अंगाला थंडगार वारा लागत होता. वातावरणात एक वेगळाच गारवा पसरला होता. रस्ता निर्जन झालेला. जांभळीच्या थोडेसे पुढे आलेलो तोच मला अचानक जाणवलं की मी माझ्या बाईकवर एकटा नाहीये, कारण गाडी साधारणपणे चालवायला आधीपेक्षा जड वाटू लागली, जसं डबल सीट बसल्यावर वाटतं. पण मी बाईक रस्त्यात कुठेही थांबवली नव्हती. नुसत्या विचाराने अंगावर सरकन काटा आला. कदाचित मला भास होत असावा असेही वाटले, पण तो भासच आहे हे स्वतःला सिद्ध करण्यासाठी मान थोडी वळून मागे पाहिलं आणि काळजाचा ठोका चुकला. खरं तर मी अजून पूर्ण मागे वळून पाहिलंही नव्हतं, कारण माझ्या डाव्या खांद्यावर एक पांढरा शुभ्र आणि बर्फासारखा थंडगार हात सरकला. तो हात अलगद आला असला तरी तो स्पर्श मी कधीही विसरू शकणार नाही. माझ्या मनात धडकी भरली. भीतीच्या सावटाखाली असतानाच मी माझी मान अगदी काही हौशात मागे वळवली आणि जे काही पाहिलं त्यानं माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी पाहिलं एक पांढरा शुभ्र चेहरा माझ्या मागे बसून अगदी माझ्याकडेच पाहतोय. ते दृश्य पाहून माझ्या हृदयाचे ठोके इतके वाढले की माझ्या कानापर्यंत ते मला जाणवू लागले. अंगाला झोंबणारा थंडगार वारा जणू मला गोठवून टाकू लागला. माझ्यासोबत हे काय घडते? मी स्वप्न तर पाहत नाही ना? मला काहीही कळत नव्हतं. एखाद्या यंत्र मानवासारखा सुन्न झालो होतो. मी नकळत एक्सिलरेटर वरची मूठ फिरवली आणि गाडीचा वेग वाढवत सुसाट घराच्या दिशेने निघालो. काही मिनिटांनंतर मला माहीतही नव्हतं की मागे जे कोणी बसले आहे ते अजूनही आहे की नाही, कारण एव्हाना हे सगळं आता मला माझ्या समजण्या पलीकडे गेलं होतं.
मी घरी पोहोचेपर्यंत एकदाही मागे वळून पाहायचं धाडस केलं नाही. 3 ते 4 मिनिटात घराजवळ आलो. जसे घर समोर दिसू लागले तसे थोडा दिलासा मिळू लागला. घरी पोहोचल्यावर पाहिले 20 मिनिट मी अगदी निशब्द होऊन शांत बसून राहिलो. पण त्यानंतर घरचे विचारू लागले, काय झालं? मग मी भानावर येऊ लागलो. जे घडलेलं ते सांगण्याची हिंमत माझ्यात नव्हती. घरच्यांना म्हणून उद्या सांगेन असे बोलून मी झोपायला गेलो. सुरुवातीला झोपेचा थांग पत्ता नव्हता. मग तुकाई देवीचं नामस्मरण करू लागलो आणि थोड्या वेळानं मला झोप लागली. सकाळी उठल्यावर सर्व प्रकार घरी सांगितला. नंतर मला कळालं की त्या भागात एका बाईच्या आत्म्याचा फेरा आहे. तीच भूतरात्री अपराधी तिथं फिरत असतं. बऱ्याच वर्षापूर्वी तिच्या सासरच्या लोकांनी संशय आल्यामुळे रागाच्या भरात गळा दाबून ठार मारले होते आणि नंतर आत्महत्या आहे असे दाखवले होते. तेव्हापासून तिचं भूत त्या भागात फिरतंय असं म्हणतात. खरं तर भूत कधी वाहनावर येत नाही, बसत नाही असं मी ऐकलं होतं. पण मला आलेला अनुभव पूर्णपणे वेगळा आणि भयानक होता. त्या प्रसंगानंतर मी जेव्हा कधी तिथून जातो तेव्हा तुकाईचे दर्शन घेऊन मगच पुढे जातो. त्या रात्री माझ्यासोबत जे काही घडलं ते सत्य होतं की माझा फक्त भास होता हे माहीत नाही. पण तो प्रसंग माझ्या मनात एक कायमची जागा करून राहिला आहे, जो मी सहजासहजी विसरू शकणार नाही. कविता आवडल्यास कविताला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझी प्रत्येक कविता तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद.